सुनावणी संपलेली होती आणि आज आता कोर्टात नेमकं काय होऊ शकतं हे आपण जाणून घेऊया. तर शुभम बोडके आपल्या सोबत आहे. शुभम, कोर्टात काय नेमकं आज होणार आहे? आज त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये हजर करण्यात आले असं समजतंय. नक्कीच आपण जर बघितलं तर आज कोर्टामध्ये या भोंदू अशोक खरातला व्हीसीद्वारे त्या ठिकाणी हजर करण्यात आलेला आहे. एकूण जर बघितलं तर आता कोर्टामध्ये सुनावणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. तपास अधिकाऱ्यांनी देखील त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यासोबत जे आरोपीचे वकील आहे ते देखील त्या ठिकाणी बाजू मांडताय. खरं तर या भोंदू अशोक खरातला आज ज्या गुन्ह्यासंदर्भामध्ये कोर्टात हजर केलेला आहे तो गुन्हा आहे तो म्हणजे एका महिलेवर त्याने या भोंदू अशोक खरातने ज्यावेळी लैंगिक अत्याचार केला त्यावेळी त्या महिलेला गर्भपाताच्या देखील गोळ्या ह्या खरं तर देण्यात आलेल्या होत्या आणि या संदर्भातला तपास करण्याचं जे पुढची दिशा आहे ती एसआयटीची असल्याची माहिती समोर येते आहे. काही महत्वाचे जे पुरावे खरं तर ज्या ओकस कार्यालयामध्ये हा सगळा संपूर्ण प्रकार घडलेला होता त्या ठिकाणाहून जे काही महत्वाचे पुरावे जे एसआयटीच्या हाती लागलेले होते त्या संदर्भात खरं तर तपास अधिकारी माहिती देत आहे. त्यामध्ये हे गर्भपाताच्या ज्या गोळ्या होत्या त्या कुठून नेमक्या आणलेल्या होत्या याची जी माहिती आहे ती खरं तर दिली जात आहे. एकूण जर बघितलं तर जे औषध आणलेलं त्या ठिकाणी त्या महिलेला दिलेलं होतं त्या औषधाची बॉटल देखील ओकस कार्यालयामधून या भोंदू अशोक खरातच्या कार्यालयामधून तपास अधिकाऱ्यांना आणि फॉरेन्सिकच्या टीमने ज्या ठिकाणी तपास केलेला होता त्या ठिकाणी तपासणी केलेली होती त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी मिळून आलेली होती. या सगळ्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी खरं तर हे तपास अधिकारी माहिती देत आहे. आरोपीच्या वकिलांकडनं देखील त्या ठिकाणी माहिती ही दिली जाते आहे. त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलांकडनं सांगितलं जात आहे की या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळी हे सगळा प्रकार घडलेला होता त्या प्रकाराच्या दरम्यान आरोपीच्या वकिलांनी काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेले होते. जे भाटे म्हणून जे आरोपीचे वकील आहे ते त्या ठिकाणी बाजू मांडत आहे आणि त्यांनी देखील ही बाजू मांडत असताना तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारलेले होते. मात्र तपास अधिकाऱ्यांनी हे सगळे खरं तर प्रश्नाची सरबत्ती खरं तर या वकिलांवर केलेली आहे. या गोळ्या कुठून आणलेल्या होत्या, कोणते डॉक्टर खरं तर या ठिकाणी माहिती देत होते, या सगळ्या संदर्भामध्ये त्या आरोपीच्या वकिलांना त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहे. कोर्टासमोर काही महत्वाचे पुरावे देखील त्या ठिकाणी दिले जात आहे. सरकारी वकील आता त्या ठिकाणी बोलायला उभे राहत आहे. खरं तर या प्रकरणामध्ये त्या महिलेला ज्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यावेळी तिला तू मागच्या जन्मातली अप्सरा होती असं सांगितलेलं होतं असं सरकारी वकील खरं तर ही कोर्टासमोर माहिती देत आहे. असं सांगून तिला काही जडीबुटीचं औषध देऊन खरं तर ही सगळी तिच्यावर अत्याचार केल्याचं सरकारी वकिलांनी त्या ठिकाणी आता जी बाजू आहे ती मांडली जात आहे. आणि यामध्ये काही महत्वाचे कागदपत्र जे आहे ते एसआयटीच्या अधिकाऱ्यांना हाती लागलेले आहे. त्या अनुषंगानं एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी जे माहिती दिलेली आहे त्याच प्रश्नांवर खरं तर सरकारी वकिलांकडनं काही महत्वपूर्ण जे प्रश्न आहे ते मांडले जात आहे. पीडितेच्या नातेवाईकांना तो आधार कार्ड पॅन कार्ड मागत होता, प्रॉपर्टी घ्यायची आहे असं देखील सांगत होता. या प्रकरणात जर बघितलं तर या महिलेला त्या ठिकाणी अनेक आमिष त्या भोंदू अशोक खरातने दाखवलेले होते आणि या भोंदू अशोक खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार करताना तिला लग्नाचं आमिष दाखवलेलं होतं. तुझ्या नावावर काही प्रॉपर्टी घ्यायची आहे, तुझे आधार कार्ड पॅन कार्ड दे. तिच्या नातेवाईकांना देखील या सगळ्या गोष्टींची कागदपत्रांची मागणी हा भोंदू अशोक खरात करत होता आणि या सगळ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी खरं तर तपास यंत्रणेला 7 दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे आहे अशी बाजू खरं तर या सरकारी पक्षाकडनं मांडली जाते. या सगळ्या संदर्भामध्ये आता हा जो दुसरा गुन्हा आहे त्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आज त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सुनावणी होत आहे. व्हीसीद्वारे ज्यावेळी या भोंदू अशोक खरातला नाव विचारण्यात आलं त्यावेळी देखील या अशोक खरातचा व्हीसीद्वारे त्या ठिकाणी नाव विचारलेलं होतं. त्यासोबत जे वकील त्याचे होते हे तुमचेच वकील आहे का असं खरं तर न्यायालयाने त्याला प्रश्न केलेला होता. त्यांनी हो सांगितल्यानंतर ही सगळी सुनावणी सुरू झाली आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर काही महत्वाचे जे पुरावे खरं तर एसआयटीच्या यंत्रणेच्या हाती जे तपास यंत्रणेच्या हाती लागलेले आहेत त्या अनुषंगानं आजची सुनावणी होते. एकूण जर पाहिलं तर 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं केली जाते आहे. एक प्रकारचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी काही महत्वाचे जे पुरावे दिलेले होते त्या पुराव्याच्या अनुषंगाने आजची जी सुनावणी पार पडत आहे या सुनावणीमध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी दिल्या जातोय आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळी ही 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाते त्यावेळी काही महत्वाचे जे तपास आहे तो तपास खरं तर त्या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यासाठी या भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी मिळावी असं या ठिकाणी सरकारी पक्षाकडनं देखील म्हटलं जात आहे. काही फिर्यादी जे आहे त्या फिर्यादींनी त्या ठिकाणी
महत्वाची ज्या तक्रार अर्जामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडलेले होते, तिला लग्नाचं आमिष दाखवणं असेल, तिच्या नावावरती काही प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यासाठी कागदपत्रांची मागणी केलेली असेल, किंवा तिला काही वेगळे भूलतापा त्या खरं तर या अशोक खरातने दिलेला होता. त्यामध्ये जर बघितलं तर तू मागच्या जन्मातली अप्सरा आहे आणि तुझा जो विवाह आहे तो माझ्यासोबत होणार आहे, माझं देखील दुसरं लग्न होणार आहे, अशा सगळ्या भूलतापा खरं तर अशोक खरातने या पीडितेला दिलेल्या होत्या. वेगवेगळे आमिष दाखवलेलं होतं आणि त्या पीडितेला या अशोक खरातनं खरं तर त्याच्या या जाळ्यात अडकवलेलं होतं आणि या जाळ्यात शुभम, यामध्ये आणखी एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे आता आरोपीचे जे अर्थात खरातचे जे वकील आहेत ते खरातचे वकील देखील बोलतायत की ते म्हणतात की हा दुसरा गुन्हा आहे आणि हा एक प्रकारचाच गुन्हा असून या आधीच 14 दिवसांची कोठडी झाली आणि अद्याप याबद्दल माझ्याकडे कुठलीही फिर्याद आली नसल्याचं आरोपीचे वकील म्हणतात, खरातचे वकील म्हणतात. नक्कीच आपण जर बघितलं तर हे जे गुन्हे आहेत ते खरं तर या महिलांवर लैंगिक अत्याचार